नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातील 125 तालुक्यामधील गंभीर दुष्काळाविषयी राज्य सरकार बेफिकीर आहे, अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. मुंडे यांनी भाजपाचे शहराध्यक्ष विकास मटकरी यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. राज्यातील दुष्काळ गंभीर आहे, मात्र सरकारला त्याचे गांभीर्य नाही. दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारने 5,000 कोटी रुपयांची मदत केली तर दुष्काळग्रस्तांना मदत मिळेल. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफी आणि वीज बिल माफी देण्यात यावी. एकीकडे राज्यात दुष्काळ असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू आहे. जनता दुष्काळामध्ये भरडली जाते, याचे त्यांनी भान ठेवावे, अशी टीका त्यांनी केली. हा जिल्हा बँकेचा प्रश्न आहे, कारण हा म्हणजे त्यांच्या आपसातल्या जाथाण्याचा परिणाम शेतकऱ्याला भोगायला लागू नये ना. म्हणजे दोन नेत्यांच्या संघर्षाचा परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागतं, ह्याच्यासारखे दुर्दैवी काय प्रश्न. हेच आहे ना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एवढा संघर्ष चाललेला आहे, श्रेय घेण्याचा संघर्ष आहे आणि कुठल्या जिल्ह्याला मदत द्यायचा ह्याच्या संबंधीचा संघर्ष आहे. त्याच्यामध्ये जनता भरडते. निदान दुष्काळाच्या वेळेस तरी ह्या सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे की आपल्या वागण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये. राज्यात कोठेवाडी, खैरलांजीनंतर सातारा आणि सोनई या ठिकाणी दलितांवर अत्याचार झाले. त्याचे प्रमाण वाढतच आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या घटनांमधील दोषीवर कारवाई करून दलित जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी कार्यकर्त्यांसह माझीही इच्छा आहे. मात्र त्यासंबंधीचा निर्णय ते दोघे नेतेच घेतील. भाजप, शिवसेना, RPI, महायुती सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री कोणाचा असेल या प्रश्नावर मुख्यमंत्री कोणीही असो, सत्ता परिवर्तन झाले पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली. विधान उद्धव ठाकरेंनी एक सामनाला प्रगट मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की माझी तयारी आहे मनुष्यबरोबर जाण्याची. त्यांनी एक पुढचं पाऊल उचललं होतं. आता जसं तुम्ही विचारलं तसं मला पत्रकारांनी विचारलं. त्याला मी सांगितलं किंवा मला, माझ्या पक्षाला आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषिक जनतेला असं वाटतंय आणि मनसे आणि शिवसेनेच्या एक चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र यावं. मी पहिला माणूस आहे ते एकत्र यावं असं म्हणणारा 2-2.5 वर्षापूर्वी. राज ठाकरेंनी काही नकारात्मक किंवा सकारात्मक कोणतीही भूमिका घेतली नाही. ते या विषयावर शांत आहेत आणि उद्धवजींनी तर माझी तयारी आहे असं म्हटलं. परंतु शेवटी ते एकत्र यायचं की नाही हे ते दोन संघटनेचे नेते, ते स्वतंत्र त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे ते सर्व नेते आहेत, राज आणि उद्धव. आणि मग त्या दोघांनी ते ठरवायचं एकत्र यायचं की नाही. इतर कोणी ते करू शकेल असं मला वाटत नाही आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी एकत्र यावं. पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला विकास आराखडा पुणे शहर उद्ध्वस्त करणारा आणि बिल्डरांचे उखळ पांढरे करणारा आहे. जागृत नागरिकांनी त्याला विरोध करून जनआंदोलन उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुण्याचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आलाय तो मोठा भ्रष्टाचार करून आलेला आहे. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं स्कॅन्डल आहे असं मला वाटतं. कारण टेकड्याचं रक्षण करू असं आश्वासन इथं सर्व पक्षाने दिलं होतं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर शाळा, कॉलेजेस, बगीचा आणि सार्वजनिक कामासाठी आरक्षित असलेल्या जागा ह्याचं आरक्षण उठवण्यात आलेलं आहे. किंवा TDR मिळावा म्हणून काही नवीन आरक्षणे टाकण्यात आली. हे सगळा हा प्लॅन हा पुण्याला उद्ध्वस्त करणारा आहे, बिल्डरचं उखळ पांढरं करणारा आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मोठा पैशाचा व्यवहार झालेला आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की पुण्याचं रक्षण ज्या नागरिकांना, ज्या राजकीय पक्षांना किंवा ज्या स्वयंसेवी संघटनांना करावं असं वाटतं, जसं मोहन धारी यांनी पूर्वी भूमिका घेतली होती की आपण टेकड्याचं रक्षण करूया. मला वाटतं की हा कॉर्पोरेशननी जो हा प्लॅन आता आणलेला आहे हा इथल्या जागरूक नागरिकांनी जनआंदोलन करून उधळून लावावा असं मला वाटतं. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विनोदी अभिनय साकारणं अत्यंत श्रमाचं काम आहे, अशी भावना चिमणरावांची भूमिका अजरामर करणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली. कॉन्टिनेंटल प्रकाशनतर्फे चीवी साहित्यातले अन आठवणीतले या पुस्तकाचे प्रकाशन दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. अभिनेते बाळ कर्वे, ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार, चीवी जोशी यांची नात संध्या काणे, अलका मांडके, अमृता कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या. प्रभावळकर म्हणाले, स्वप्नात सुद्धा वाटलं नाही लहानपणी वाचलेले चिमणराव मला मोठेपणी साकारायला मिळतील. त्यांच्यामुळे मी घराघरात पोहोचलो. चिमणरावांच्या या वंडर विश्वात मी इतका रमलो की मला चिमणराव खरा चेहरा आणि दिलीप हा मुखवटा वाटायला लागला. अशा शब्दात दिलीप प्रभावळकर यांनी आठवणींना उजाळा दिला. वायफळाचा मळा, घाट वगैरे वगैरे पुस्तकं मी वाचली, पण त्याच्यामध्ये माझ्या सगळ्यात आवडती पुस्तकं होती ती ओसाडवाडीचे देव आणि चिमणरावचे सराट. तर चिमणराव सराट मी पारायण केली होती. त्यावेळेला अर्थातच माझ्या स्वप्नातही नव्हतं की अनेक वर्षानंतर मला हा चिमणराव साकारायला मिळाला. तर 1977 सालची ही मालिका, आणि ज्यांच्या डोक्यातून ही मालिका करायचं आलं, ती कल्पना आली, त्या विजया जोगळेकर मुंबईत आज आलेलेच आहेत इथे. तर त्यांच्यामुळे ही कल्पना साकार झाली. हे त्यावेळेला ती मालिका सुरू झाली. त्यावेळेला अर्थात एकच चॅनल होता आणि दुसऱ्या लोकांना त्या चॅनलवरची मालिका बघण्याव्यतिरिक्त दुसरा चॉईस नव्हता. म्हणजे कंपल्सरी ही पहिलीच मालिका होती आणि एकच चॅनल होता, ब्लॅक अँड व्हाईट. टीव्ही पण असे स्लिक हे नसायचे, प्लाझ्मा टीव्ही वगैरे बोजड टीव्ही असायचे. तर त्यावेळेला माझं चिमणरावचं कास्टिंग कसं झालं तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी चिमणराव म्हणूनच तुमच्या स्वरूप आहे त्या दृष्टीने बोलणार आहे. त्यावेळेला गजरा नावाचा एक बहुरंगी कार्यक्रम असायचा. व्हरायटी एंटरटेनमेंट त्याच्यामध्ये असायची, स्किट्स, प्रहसन असायची, गाणी असायची, नाच असायचं वगैरे. विनायक चास्कर ते प्रोड्यूस करायचे. तर त्याच्यामध्ये मी एक 25 नावाचं एक प्रहसन मी लिहून केलं होतं. तर त्याच्यामध्ये मल्टिपल रोल्स करायचं त्यावेळेला खूपच आवड तेव्हापासून. ते एकाच 25 मध्ये एकाच जोडप्याच्या 3 वयातल्या अवस्था दाखवल्या होत्या. म्हणजे 25 वर्षाचा तो पुरुष, मग 50 वर्षाचा आणि मग 75 वर्षाचा. तर 25 वर्षाचा जो पुरुष त्याच्यामध्ये जो तरुण होता, तर तो अतिशय साधा, सरळ, सामान्य, सगळ्या गोष्टी सामान्य असा, अगदी बेताच्या वकुबाचा, पण आव खूप जास्ती आणणारा, महत्वाची व्यक्ती नसताना महत्वाची व्यक्ती आहोत असा आव आणणारा, असा तो तरुण होता. बायकोवर इम्प्रेशन मारायला काही काही सांगतो तो काही गोष्टी. तर त्या 3 अवस्थांमधल्या त्या तरुणाचा रोल बघून विजयाबाईंनी मला विचारलं की असं आमचं एक विनोदाला वाहिलेली मालिका करायचं चाललंय टीव्ही स्क्रीनवर. तर चिमणराव ते आम्ही करतोय, तर तुम्ही रोल कराल का? म्हणतो कोणाचा रोल? चिमणरावचा. तर मी माझ्या डोळ्यासमोर मला चिमणराव पण आलो नाही. मला असं वाटलं की चिमणराव मगाशी उल्लेख केला त्याच्याप्रमाणे चीवी जोशीने म्हटलंय की 100 एका माणसाचं ते आत्मचरित्र आहे. चिमणरावांच्या पुस्तकाची मी लहानपणापासून पारायण केली. या पात्राबद्दल मला नवलाई वाटली. चीवी जोशी यांनी त्या काळातल्या विसंगती टिपल्या. या भूमिकेनं मला खूप आनंद दिला. विनोदी अभिनय साकारणं हे श्रमाचं काम आहे. चिमणरावांच्या भाबडे डोळ्यातून मला जग बघण्याचे भाग्य लाभले, असेही त्यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. Civil, Computers, Electronics, Electronic and Telecommunications, IT and Mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA, Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
साखळी चोरीचे गुन्हे रोखण्यास अपयश आल्याची कबुली पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. साखळी चोरीचे गुन्हे घडलेली ठिकाणे, वेळ, चोरट्यांचे वर्णन अशाच सर्वांगीण अभ्यास करून खास पथकाद्वारे तपास केला. रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी, वेळोवेळी नाकाबंदी करणे, माल विकत घेणाऱ्यांवर लक्ष ठेवणे इतकेच काय, साध्या वेशातील महिला कर्मचाऱ्यांना पाठवून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रयत्न केल्यानंतरही सोनसाखळी चोरट्यांना पकडण्यात यश आले नसल्याची कबुली पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली. डिस्पोजल केलेला ही जर माहिती मिळाली तर आपण त्या रिसिव्हरला देखील अटक करतो. बऱ्याचशा चेन ज्या चोराकडून देखील रिकव्हर झालेल्या आहेत त्यामध्ये रिसिव्हरला अटक करण्याचा प्रश्न नाहीये, परंतु तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. ज्यावेळी रिसिव्हरची माहिती मिळेल त्याच वेळी आपण रिसिव्हरकडून रिकव्हरी करू शकतो. 2012 मधील शहरातील कायदा व सुव्यवस्था या गुन्ह्यांसंबंधित आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरट्यांना फोटो दाखवून गुन्हेगारांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या ठिकाणी वारंवार असे गुन्हे घडतात त्या परिसरात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली. नाकाबंदी, नाईट राऊंड, कोबिंग ऑपरेशनची कारवाई तसेच चोरीचा माल घेणारे, सोन्या चांदीची अट्टी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दागिने घालून साध्या वेशात पाठवून चोरट्यांना जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रकारे प्रयत्न करूनही सोनसाखळी चोरटे हाताशी येत नसल्याचे आयुक्त पोळ यांनी सांगितले. चैन चोरी विरोधी पथकाची कामगिरी निराशाजनक असून त्याची पुनर्रचना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यालयातील 600 पोलीस कर्मचारी वाहतूक व 4ही परिमंडळात दिले असून त्यांच्या मदतीने चोऱ्या रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.